श्री स्वामी समर्थ. तर कशा आहात सगळे? मजेतच असाल. तर आज मी निघलेले आहे आमच्या शॉपवरती, कॅफेवरती. तर आज आहो ना थोडंसं बाहेरचं काम असल्यामुळं मला आज बोलले की तू दुकानावर जा. तर मी म्हटलं ठीक आहे. मग पटकन असं ॲक्टिवाला आपल्या पुसून वगैरे चकाचक घेतलं आणि थोडंसं बँकेतलं जे काही काम होतं तेही काम पूर्ण केलं. जाता जाता म्हटलं सांगितलं होतं तर ते आता करायलाच पाहिजे म्हणून तेही काम मी पूर्ण केलं आणि अतिरेक्यासारखं असं स्कार्फ बांधूनच आतमध्ये गेले आणि बाहेर आले. कारण तिथं आमचे सगळे ओळखीचे असल्यामुळं कोणी बोललं नाही की बँकेत स्कार्फ बांधून देत नाही, पण तरी गेले होते. मग शॉपवर आल्यावर मस्त पहिलं काम आपलं की क्लिनिंग करणं. क्लिनिंग झाल्यावरती लगेच दिवा वगैरे धूप वगैरे लावून घेतला. पूजा जी काय आहे ती पूर्ण केली. आणि हा डीमार्टमध्ये घेतलेला दिवा आहे. तर याची क्वालिटी एकदम खराब आहे, म्हणजे घासलं तरी ते निघत नाही आहे. जो काळा असा करपून गेला आहे ना, काळा झाला आहे तो, बिलकुल निघत नाही आहे तो. आपले साधे आपण दिवे जे घेतो ना पितळाचे वगैरे, तर ते घासल्यानंतर खूप छान निघतात पितांबरणी वगैरे, पण याच्यावर काही परिणाम नाही होत. त्यामुळे तो तसंच ठेवला आहे. मस्त धूप वगैरे सगळीकडनं ओवाळून वगैरे घेतलं आणि छान त्याचा सुगंध दरवळत होता. आणि मस्त एका ठिकाणी असा वरती काउंटरवरती धूप लावला आणि पाया वगैरे पडून आपल्या जे बाकीचे काम आहे त्या कामाला सुरुवात केली. तर हा गजरा माझ्या मम्मीने घरातनं निघताना बनवला होता, त्याच्यामुळं म्हणलं एवढं प्रेमाने तिने केला तर नको कसं काय बोलणार म्हणून घेतला आणि केसामध्ये लावला. तर मला गजरा लावायला असंही खूप आवडतं, पण कुठं जाताना ठीक आहे. पण एवढं तिने प्रेमाने बनवलं होतं त्याच्यामुळं म्हटलं आता नाही म्हणलं तर तिला खूप वाईट वाटेल म्हणून तसंच लावला. आणि जे आपली टेबल वगैरे होतं ते मस्त परत एक त्याच्यावर हात वगैरे मारून घेतात थोडा कपड्याचा. म्हणलं कस्टमर आले की नको प्रॉब्लेम परत की इथं खराब वगैरे काय दिसायला. आणि जे आपण काही मटेरियल नेतो त्याच्या एंट्री वगैरे व्यवस्थित अशा लॅपटॉपवरती करून घेतल्या. आपल्याला मंथ एंडिंगला मग काही प्रॉब्लेम नाही आहेत की आपलं किती मटेरियलला पैसे गेले आणि आपले किती शिल्लक राहिले, हे सगळं आपल्याला व्यवस्थितमध्ये समजतं. तर हा टायमिंग आहे 4चा. तर 4 वाजता बघा कस्टमर थोडं कमी झाल्यावर असं बसले होते निवांत एकदम. आणि अवतार तर खूप खराब झाला होता. असं वाटलं होतं की लवकर घरी जाऊन फ्रेश व्हावं, पण घरी जायला टायमिंग होता अजून. आणि जे पाठीमागं हे जार शेक वगैरे दिसतात ना, ते सेम असेच मिळतात आपल्याकडं. आणि रेट पण खूप कमी आहेत आणि क्वालिटी खूप छान आहे. त्याच्यामुळं वाघोलीमध्ये जवळपास कुठं व्हिडिओ पाहत असाल तर नक्की व्हिजिट द्या. बाईप रोडला अगरवाल बिझनेस हब म्हणून बिल्डिंग आहे, तिथं आपलं कॅफे आहे. आणि घरी येता म्हटलं बाळाला काहीतरी खाऊ न्यावं म्हणून असे सँडविच आणले होते. आणि मम्मीनी आणि माझ्या बाळाने दोघांनी मस्त असं सँडविच एन्जॉय केलं. टेस्टला खूप छान लागतात आणि ह्याची डिटेल रेसिपी पण मी आपल्या एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि मस्त म्हणजे खायला एकदम चविष्ट लागतं. त्याच्यामुळं खूप लहान मुलं व म्हातारे माणसं वगैरे खूप आवडीने खातात. बघा एक्सप्रेशन पण आमच्या बाळाचे कसे खूप छान आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.